विविध अभ्यासक्रमातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांनी प्रवेशाकरता जात वैधता प्रमाणपत्राकरता अर्ज सादर केलेत, मात्र त्यांचे प्रस्ताव रखडलेत। त्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी आता भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष पंकज मेश्राम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। मेश्राम यांनी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे याबाबत मागणी केल्याची माहिती समोर आलेली आहे। सध्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सन 24-25 या शैक्षणिक वर्षाकरिता अभियांत्रिकी, वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत आणि राज्यामध्ये या प्रवेश प्रक्रिया सुरू असताना त्या शैक्षणिक संस्थांमध्ये जात वैधता प्रमाणपत्र देणं अत्यंत बंधनकारक आहे। सीईटी सेलच्या कार्यक्रमाप्रमाणे जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्यामुळे अनेक अडचणी जात पडताळणी समित्यांपुढे आहेत। जात पडताळणी समित्यांकडे आजच्या तारखेला 1 लाखाच्या वर अर्ज तपासणीसाठी प्रलंबित आहेत। अनेक जात पडताळणी समित्यांमध्ये समित्यांच्या अध्यक्षांची पदं रिक्त आहेत, डीवायएसपीची पदं रिक्त आहेत, संशोधन अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत। या अडचणी पाहता राज्य शासनाने सर्व जात पडताळणी समित्यांना सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश सुरळीत व्हावे म्हणून मुदतवाढ देणं गरजेचं असताना राज्य शासनाने फक्त एसीबीसी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 6 महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे आणि त्यामुळे राज्यातील मागासवर्गीय अनुसूचित जातीचे, विमुक्त भटक्या जमातीचे व एसबीसी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे आणि त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली आहे की जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न या राज्य शासनाने केलेला आहे। एकीकडे सामाजिक न्याय विभागाच्या निधीमधून राज्यात अनेक प्रकारच्या योजना जाहीर केल्या जातात आणि दुसरीकडे सामाजिक न्याय विभागाच्या योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये अडचण कशी निर्माण होईल हा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने झाल्याचं दिसते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जी बार्टी नावाने संस्था कार्यरत आहे ती अनुसूचित जातीच्या विकासाकरिता कार्य करणारी संस्था म्हणून अभिप्रेत आहे। त्यांनी सुद्धा पत्र काढून फक्त एसीबीसी व ओबीसीच्याच विद्यार्थ्यांना 6 महिन्याची मुदतवाढ दिली। आम्ही अमरावती जिल्हा जात पडताळणी समितीला या संदर्भामध्ये एक विनंती केली आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना एक निवेदन दिलं आहे की आपण तात्काळ अनुसूचित जातीच्या, विमुक्त भटक्या जमातीच्या व एसबीसीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 6 महिन्याची मुदतवाढ देऊन त्यांना त्यांचा होणारा जो त्रास आहे, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये जे भीतीचं वातावरण आहे ते दूर करावं। कारण जात वैधता प्रमाणपत्र जर ते देऊ शकले नाही तर त्यांचे लाखो विद्यार्थ्यांचे राज्यातले प्रवेशाचे अर्ज हे रद्द होतील अशी त्यांच्या मनामध्ये भीती आहे। म्हणून आम्ही भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्या वतीने राज्य शासनाला विनंती केली आहे की त्यांनी तात्काळ अनुसूचित जातीच्या, विमुक्त जाती व भटक्या जमाती या प्रवर्गातील सर्वच विद्यार्थ्यांना 6 महिन्याची मुदतवाढ द्यावी।